अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र ग्रंथाची ताकद दर्शवणारा एक भयान असा अनुभव बघणार आहोत. हा अनुभव एका दादांच्या आजोबांना आलेला आहे. हा अनुभव साधारण 35 ते 40 वर्षापूर्वीचा आहे. तर त्या दादांच्या शब्दात आपण आजचा अनुभव ऐकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. हा अनुभव सांगताना ते दादा म्हणतात की हा अनुभव साधारण 35 ते 40 वर्षापूर्वीचा जुना आहे. आम्ही ज्या वाड्यात राहत होतो त्याच्या जवळच एक जुना बंद पडलेला प्रशस्त वाडा होता आणि त्याच्या मधोमध एक भले मोठे पिंपळाचे झाड होते. तो वाडा बंद होता त्यामागचे कारण म्हणजे तो वाडा पिशाच्य बाधित होता. त्या वाड्याचे मालक आजोबांचे चांगलेच मित्र होते आणि ते मालक पुण्यातून कधी कधी आजोबांकडे घरी सुद्धा यायचे. एकदा बोलता बोलता त्यांनी आजोबांना त्यांची व्यथा सांगितली. ते म्हणाले, माझा हा वाडा गेली बरेच वर्ष बंद आहे. आम्ही तिथे राहायला आलो की आम्हाला अनामिक त्रास होतो, भांडणे होतात, कधी कधी रात्री बेरात्री चित्रविचित्र आवाज सुद्धा येतात. असे प्रकार असल्याने कोणी हा वाडा विकत सुद्धा घेत नाही. तर काहीतरी उपाय असेल तर नक्की सांगा. त्यावर आजोबा म्हणाले की ठीक आहे, मी एकदा तिकडे चक्कर मारतो, मग तुम्हाला कळवतो. ठरल्याप्रमाणे आजोबा तिथे जाऊन आले. तिकडे काहीतरी अमानवी शक्ती आहे हे त्यांच्या लक्षात आले. आजोबांनी त्यांच्या मित्राला बोलावून घेतले व म्हणाले की तुझ्या वाड्याची चावी माझ्याकडे एक आठवडाभर ठेव. मला तिथे 7 दिवसांचे गुरुचरित्र पारायण करायचे आहे. ते संपेपर्यंत तू तिथे जाऊ नको. पारायण झाले की मी तुला बोलवीन. तू मला चावी दे आणि तू पुण्याला जा. पुढे मी बघतो की काय करायचं. चावी देऊन आजोबांचा मित्र निघून गेला. आजोबांनी पारायण सुरू करण्याच्या अगोदर वाडा साफ करून घेतला. पारायण करण्याची जागा निवडली. तेथे गोमूत्र शिंपडून ती पवित्र करून घेतली व दुसरे दिवशी सकाळी लवकर तिथे पारायण करायला बसले. निरंजन, उदबत्ती आणि दत्त महाराजांचा फोटो ठेवून त्यांना वंदन करून आसनस्थ होऊन बसले. पहिला दिवस पार पडला. दुसरा दिवसही छान प्रकारे पार पडला. तिसरे दिवशी मात्र पारायण सुरू असताना 2 व्यक्ती तिथे उपस्थित झाल्या. त्यांनी अतिशय जळजळीत नजरेने आजोबांकडे पाहिले आणि संतापून त्यांच्यावर ओरडले की हे पारायण ताबडतोब बंद कर. आम्ही या पिंपळाच्या झाडावर राहतो. आम्हाला अतिशय त्रास होत आहे. उद्या जर तू इथे दिसलास तर तुला ठार मारू. आणि ते दोन्हीही ब्रह्मसंबंध होते हे त्या आजोबांना कळले. त्यांनी त्या दोघांना ठणकावून सांगितले की मी सुद्धा हे पारायण पूर्ण केल्याशिवाय इथून जाणार नाही. तुम्हाला जे करायचे असेल ते करा. महाराज माझ्या पाठीशी उभे आहेत. तुम्ही दोघेही इथून निघून जा. तरीही ते दोघे बराच वेळ नाना प्रकारच्या धमकी देऊन आजोबांचे चित्त विचलित करून पाहत होते. त्यांच्या पारायणामध्ये विघ्ने आणत होते. परंतु आजोबा डगमगले नाही. त्या दिवशीचे पारायण त्यांनी पूर्ण केले. पुन्हा 4थ्या दिवशीचे पारायण अर्ध्यावर आले असताना ते दोन्हीही ब्रह्मसंबंध अकराविक्राळ स्वरूपात हजर झाले आणि परत त्यांनी आजोबांना धमकवण्यास सुरुवात केली. तुला सांगितले होते ना, तुला सांगितले होते काल की परत येऊ नको. आता आज तू परत जिवंत जाणार नाही याची आम्ही तुला खात्री देतो. उठ आता जागेवरून. आजोबांनी त्यांना परत तेच उत्तर दिले की तुम्हाला जे वाटेल ते करा. महाराज माझ्या सोबत आहेत. मला माझ्या जीवाची पर्वा नाही. आणि आजोबांनी पुन्हा ते पारायण मोठ्याने वाचण्यास सुरुवात केली. त्या क्षणी ते दोघेही तिथून अदृश्य झाले. त्यानंतर 5व्या दिवशी पारायण सुरू असताना मात्र आश्चर्यच घडले. ते दोघेही योगी मनुष्य रूपात येऊन लांबवर बसून आजोबांचे पारायण ऐकू लागले होते. आजोबा मोठमोठ्याने पारायण वाचत होते.
पण त्यांनी आता आजोबांना धमकी देणं वगैरे सर्व काही बंद केले होते. 6व्या दिवशी पण ते दोघेही दूर बसून पारायण पूर्णपणे ऐकत होते. आता आजोबांना काहीही धोका नव्हता. 7व्या दिवशी पारायण समाप्त झाले आणि उद्यापन सुद्धा झाले. तसेच ते दोघे आजोबांच्या जवळ आले आणि म्हणाले की धन्य आहेस तू. आमच्या धमक्यांना घाबरून पळून गेला नाहीस. नाहीतर आम्ही तुझा जीव घेतला असता. तुझ्यामुळेच फक्त आमची या पिशाच्य अवस्थेतून सुटका झाली आहे. तू आम्हाला वर माग, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. आजोबा म्हणाले, माझ्या पाठीशी महाराज असल्याने मला काही कमी पडत नाही आणि काही द्यायचे असेल तर मला तुमचा आशीर्वाद द्या. आणि त्या दोघांनी आजोबांना तुला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही असा आशीर्वाद दिला आणि ते दोघेही तिथून अदृश्य झाले. आणि स्वामी भक्तांनो, अशा प्रकारे तो वाडा पिशाच्य बाधेतून मुक्त झाला. तेथे एका प्रकारचे चैतन्य नांदू लागले. झालेला सगळा प्रकार आजोबांनी त्यांच्या मित्रांना सांगितला. त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी आजोबांचे मनापासून आभार मानले. तर स्वामी भक्तांनो, असा आहे या गुरुचरित्र पारायणाचा महिमा. तुम्हालाही हे पारायण करताना कितीही संकटे आली तरी हे पारायण कधी सोडू नका. कारण की या पारायणामध्ये खूप एक अद्भुत शक्ती आहे, जी तुमचं रक्षण तर करतेच, पण तुमच्या घरात सुद्धा अशीच काही वाईट शक्ती असेल तर ती वाईट शक्तीसुद्धा तुमचं घर सोडून जात असते. या पारायणाचा महिमा खूप अगाध आहे. अनेक भक्तांनी या पारायणाचा अनुभवसुद्धा घेतला आहे. या अनुभवातून आपल्याला हे कळते की जर आपल्या महाराजांवर दृढ श्रद्धा असेल तर आपले कोणीही वाईट करू शकत नाही. कारण की महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत. आणि जमल्यास प्रत्येक भक्ताने वर्षातून एकदा तरी गुरुचरित्र पारायण करायलाच हवे. नक्की करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तर चला, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.